येस, आता आपण जाऊया दिनेश सरांकडे. येस दिनेशजी, ओव्हर टू यू. गुड मॉर्निंग सर. येस, गुड मॉर्निंग दिनेशजी. अच्छा, अच्छा, म्हणजे ह्याच्यामध्ये बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. काही सर्व शब्द बोलता येणार नाहीत. हो. कारण तुम्ही जेव्हापासून माझ्या किंवा ज्या मराठी माणसाच्या आयुष्यात आलाय त्यांचं म्हणजे सर्व चांगलंच झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला जो कनेक्ट झालेला आहे तो माणूस तुम्हाला सोडून परत कधी जाईल असं मला तरी वाटत नाही. हम्म. माझ्यामध्ये म्हणजे हे तुम्हाला जॉईन मी लास्ट 2023 डिसेंबरला जॉईन झालो. हो. त्याच्या पूर्वीचा जो मी होतो म्हणजे मला म्हणजे आता सध्या माझं एज आहे 43. ह्या वयापर्यंत मी माझे जे आयुष्य जगलो म्हणजे तसं तुमच्यासारखा असा मार्गदर्शक तर मला कोण मिळालाच नाही किंवा मला घरूनही तसं प्रॉपर मार्गदर्शन मिळालं नाही. त्यामुळे कुठे मार्ग भटकत चालले होते. जे जे स्वतःला जे वाटत होतं त्या पद्धतीने पुढे जगत चाललेलो. पण कुठेतरी वाटत होतं की आपण कुठेतरी चुकतोय. आपल्या आयुष्यात जे आपल्याला करायचंय ते मिळत नाही. आणि तुम्हाला जेव्हापासून मी जॉईन झालो तो माणूस म्हणून जो मी काय चेंज झालो म्हणजे ओव्हरऑल चेंजेस झाले. ते मनी प्रोसेसमध्ये असतील किंवा पर्सनल डेव्हलपमेंटमध्ये असेल, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये असेल, तो एक विलक्षण म्हणजे पूर्ण एक चेंज वेगळाच झालेला आहे. जो कॉन्फिडन्स लेवल आलेला आहे. कोणतीही डिफिकल्ट सिच्युएशन आली मग ती ऑफिस लेवलला असो माझ्या पर्सनल लाईफमध्ये असो ती मी आता इझिली टॅकल करतो. सध्याच मागे मी मला वाटतं 2 महिन्यापूर्वी काही एका फॅमिली प्रॉब्लेममध्ये जात होतो आणि तुमच्यावर मी कदाचित मेसेजमध्ये ते आपले कन्व्हर्जेशन झाले पण होती. हो. 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 पण तुम्ही पण मला बोललेला की माझ्याकडून तुम्हाला काय मदत पाहिजे का. पण ती माझ्यामध्ये एवढी एनर्जी तुम्ही दिलेत की ती सिच्युएशन सुद्धा मी इझिली टॅकल केली. वाव. अमेझिंग. अश- अशा पद्धतीने खूप काही चेंजेस झालेले आहेत. सध्या म्हणजे बुक रिडिंगचं सेशन हे सुरुवातीपासूनच आहे. मला वाटतं मी सुरुवातीला 1-2 सेशन अटेंड केली. त्याच्यानंतर म्हणजे टायमिंगच्या अभावी किंवा बिझी शेड्यूलमुळे ना मी ते जॉईन करत नव्हतो. आणि मॉर्निंगला उठायची सवय नव्हती त्यामुळे मॉर्निंगचं अटेंड करत नव्हतो. आणि इव्हिनिंगला ते आपले सेशन होऊन परत ते मग घरचं सर्व बघून अ, करायला ते जमत नव्हतं. नंतर जी तुम्ही डायमंड मेंबरशिपमध्ये जे 21 डेजचं जे स्मॉल गोल सेटिंग केलं त्याच्यामध्ये मॉर्निंगला उठायची जी मला सवय लागली ती आता कंटिन्यू आहे. मॉर्निंगला 5:30ला बाय डिफॉल्ट उठलाच जातो म्हणजे उठलोच जातो. आणि जे बुक रिडिंग चालू केलं तेव्हापासून आता सध्या आपल्या 1 महिन्यापासून हम्म. तेव्हापासून जे मॉर्निंगला म्हणजे त्या बुक रिडिंगच्या माध्यमातून अफर्मेशनच्या माध्यमातून त्या गोल सेटिंगच्या माध्यमातून जी एनर्जी मिळते किंवा हम्म. जे नवीन नवीन मॉर्निंगलाच थॉट मिळतात त्याने पूर्ण दिवसभर एकदम फॅन्टॅस्टिक जातो. वाव. म्हणजे असे ओव्हरऑल खूप काही चेंजेस झालेले आहेत. सांगायचं तेवढं कमीच आहे. थँक्यू. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. सर्वांनी थँक्यू म्हणून टाईप करा. दिनेशजी, आय पर्सनली फेल्ट की तुम्ही ज्या वेळेला ज्या गोष्टीमधनं जात होता, ज्या प्रॉब्लेममधनं जात होता, मला तुमच्या प्रॉब्लेमची तीव्रता माहीत नव्हती, पण मला हे माहिती होतं की त्यातनं बाहेर पडाल ही नाही, गॅरंटी. मला मला तो विश्वास होता कारण तुम्ही मला खूप एनर्जी दिलेत. मी आता म्हणजे कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशनला कधीही घाबरत नाही. म्हणजे सध्या माझ्या आयुष्यामध्ये मी जे असे काही कामं करतो तर त्याच्यामध्ये कुठे कुठे काही विघ्न येतात किंवा काही बाधा येतात त्याच्यामुळे निगेटिव्ह व्हायचो. पण आता मला त्या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही. एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे. वाव वाव, अमेझिंग अमेझिंग अमेझिंग. सर्वांनी यू आर ऑसम म्हणून टाईप करा, दिनेशजी यांच्यासाठी. किती लोकांना हे पॉवर